Hello everyone, so we are moving towards Saraswati High School, Matunga, and I have my best friend with me, Ninad sir is here. Hello. Yes. So Ninad सरांची ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये आम्ही आता चाललोय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला की why they should get into business. So CA, lawyer, teacher, accountant सगळेच बनणारे असतात, पण आम्ही त्या शाळेत चाललोय की विद्यार्थ्यांनी व्यवसायात कसं उतरावं आणि मराठी मुलांची इंग्लिश मिडियमची पण आहेत इकडे, तर त्या लोकांची मानसिकता तयार करण्यासाठी की त्यांनी उद्योगात यावं. सो थँक्स टू निनाद सर फॉर इन्व्हायटिंग मी. सो निनाद सर स्वतः व्यावसायिक आहेत आणि त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत. टेल आवर ऑडियन्स अबाउट यू सर. येस, हॅलो एव्हरीवन, निनाद हियर. सो माझी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे आणि लास्ट मंथमध्येच मी शाळेत गेलो होतो, गेट टुगेदर होतं तेव्हा. सो जेव्हा प्रोफेसरांशी बोलणं झालं की सर आपण वाय नॉट आपण मुलांचा माइंडसेट चेंज करण्यासाठी त्यांना भेटूया आणि त्यांच्यासाठी प्रवक्ते किंवा उद्योजक आपण आणून वन टू वन करायला देऊ. सो सरांना ती आयडिया आवडली आणि विथिन 8 to 10 days मध्ये सरांनी मला ऑफर केली की निनाद तू ये तुझ्या मित्रांना घेऊन म्हणून. आपल्या 10वीच्या मुलांना आपण गायडन्स करूया ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश मिडियम दोन्ही डिव्हिजनची मुलं असतील. सो त्याची ऑफरला आम्ही एक्सेप्ट केला आणि किरण सरांना ती त्याच्याबद्दल आयडिया दिली. सर बोलले की चला जाऊया आपण, आपले मराठी मुलं आहेत त्यांना गाईड करूया आणि त्या हिशोबाने म्हणजे आम्ही त्याच मार्गी लागलोय. येस, सो वी आर ऑल सेट टू रॉक दिस इव्हेंट आणि मी मुलांना खूप प्रॅक्टिकली काही गोष्टी समजावून सांगणार आहे. सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स. Nobody will say शिवाजी, we will say छत्रपती शिवाजी महाराज. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. तुमच्यापैकी किती लोकांना काय बनायचंय, लाइफ में वो डिसाइड किया है क्या? ओके, बरं, ज्यांचं डिसाइड झालं त्यांनी हात वर करून सांगा मला. ओके, तुला काय बनायचंय? CS, कंपनी सेक्रेटरी. सॉरी, IPS ऑफिसर. बाबा किती लोकांना चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय? CA. हिच्या ताईकडे आपण अकाउंट देऊया, सो हिच्यासाठी टाळ्या वाजवा. ओके, आणि आता महत्वाचा प्रश्न, किती लोकांना या सगळ्यांना आपल्या हाताखाली ठेवायचे? हे सगळे माझे फॉलोअर मित्र आहेत. थँक्यू सो मच. LNT ICSI त्या दोन्ही कंपन्यात मी 18 वर्ष जॉब केला ऍज अ HR. पण मला काय आवडायचं माहितीये? पेटी वाजवायला, म्युझिक. ओके, मला असं बोलायला आवडायचं आणि म्हणून मी अँकरिंग म्हणजे निवेदन हे क्षेत्र निवडलं. आणि निवेदन या क्षेत्रातच मला काहीतरी करायचंय, म्युझिक या क्षेत्रातच मला काहीतरी करायचंय. हे मी किती वर्षांनी ठरवलं? 18 वर्षानंतर. ते मी तुम्हाला आज ऍडव्हान्स सांगायला आलोय की 18 वर्ष घालू नका, आत्ताच ठेव. माझं संगीत हे माझं हॉबी आहे. मी छान गाणं करतो. आता लेक्चरर म्हणून आलोय, नंतर कधीतरी गॅदरिंगला बोलवा, मग आपण धमाल करू. सो मी छान गाणं गातो, मी छान हार्मोनियम कीबोर्ड वाजवतो. आज माझ्याकडे 9 देशातनं मुलं संगीत शिकतात ऑनलाईन. 9 देशात. मी 3,500 अधिक विद्यार्थ्यांना ऑलरेडी ट्रेन केलेलं आहे आणि माझं मिशन आहे की मी 5 देशांमध्ये फिजिकल म्युझिक क्लासेसच्या ब्रँच टाकणार आहे आणि मला जवळजवळ 7 लाख विद्यार्थ्यांना शिकवायचं. You are going to tell me what is your passion? तुमची हॉबी काय? एक 4-5 लोकांनी सांगा. येस, तुला काय आवडतं? खो-खो. ओके, याची हॉबी खो-खो आहे. तुला खो-खोचं प्रशिक्षण देणारी इन्स्टिट्यूट बनवायची. लक्षात आलं? डोक्यात हे ठेवायचं. त्याच्यासाठी खो-खो मधला जो मास्टर आहे, हु इज युअर आयडल इन खो-खो? तन्मय पवार. वेअर डज ही स्टे? सेना भवन जवळच आहे ना. मग तन्मय पवारला भेटायचं आणि त्याला सांगायचं की मला खो-खो या खेळातल्या खेळाडूंना घडवायचंय आणि मला पर्सनली त्याच्यात करिअर करायचं. यू वॉन्ट टू डू करिअर इन खो-खो? टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. माझा जो सिंगिंग करते ना, मग मला एक लाईन बोलून दाखव. श्रावणीसाठी टाळ्या.
ग्रंथ गीताय ग्रंथ गीयाय ग्रंथांतरात्मने गीतलीलाय गीताश्रयाय गीतवाक्यपटे जयचिताय कायकराय प्रियवते नायकादीन विग्रहाय गंगाजल प्रणयते। जिस फील्ड में आपको माहिर बनना है उसी में आपको क्या लेना है, एज्युकेशन। ओके, नंबर 2, एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर डायरेक्ट बिझनेस मध्ये नसतं जायचं। त्या एज्युकेशनचा आधार घेऊन कुठल्या तरी एका चांगल्या कंपनीत काय करायचं, जॉब करायचं। त्या बिझनेस मधले लूप होल्स तुम्हाला समजणार। उदाहरणार्थ मॅडमनी नेव्हीमध्ये आता काय करतायत, त्या जॉब करतात। जॉब करता करता त्यांना कुठल्या तरी एका चांगल्या संस्थेने गायडन्स केलं, मग त्यांच्या लक्षात आलं की अरे करिअर वरती आपण काहीतरी करू शकतो आणि भरकटलेल्या मुलांना एक दिशा देऊ शकतो, म्हणून त्यांनी आता स्वतःची संस्था निर्माण केली। सो शी वॉज अ एम्प्लॉई बट नाउ शी इज अ एंटरप्रेन्योर, म्हणजे बिझनेस वुमन आहे ते। ओके, किती छान वाटतं ना। या गणवेशात बसलेले निनाद आणि निशा आज तिकडे नाही बसले तर इकडे बसले, म्हणून दोघांसाठी जोरदार टाळ्या। आणि मग याच्यासाठी मराठी माणसांना उद्योगात आणायला असे काही नेटवर्किंग क्लब आहेत, संस्था आहेत, ज्याच्यात मी आणि निनाद आम्ही भेटलो, ज्याला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नाव आहे त्या संस्थेत। इथे काय, जी मराठी मुलं मुली व्यवसायात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी मार्गदर्शन केलं जातं। असे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, सुरतमध्ये, भोपाळमध्ये, इंदोरमध्ये आणि लवकरच मॉरिशसमध्ये आमची ब्रँच ओपन होते। असे 4000हून अधिक उद्योजक आम्ही एकत्र येतो आणि एकमेकांना आमच्या बिझनेसच्या आयडिया सांगतो। आलं लक्षात? सो दिस इज कॉल्ड एज अ नेटवर्किंग। अपॉर्च्युनिटी तिथून मिळणार। लॉस झाल्यानंतर आपल्याकडे काय पाहिजे, डोकं आपलं कसं पाहिजे, शांत पाहिजे। आणि त्या लॉस झालेल्या बिझनेस मधनं आपल्याला काय करता आलं पाहिजे, प्रॉफिट कमवता आलं पाहिजे। यू शुड आयडेंटिफाय 4 थिंग्स इन युअर लाईफ, दॅट इज स्वॉट। ओके, स्वॉट स्टँड्स फॉर, पहिलं काय, तुमचे स्ट्रेंथ। तुम्ही कशात मजबूत आहात, तुमचं स्किल काय, तुमचे वीकनेस, तुम्हाला काय जमत नाही ते अजिबात नाही करायचं। बिझनेसमॅन असतो ना तो फ्री माइंड डोक्याचा असतो। मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांनी तुमच्यावर रूल केलेलं तुम्हाला आवडत नाही, तुमच्यावर दादागिरी केलेली, नियम सांगितले हे कर ते कर, असं मला आवडत नाही, हे सगळे बिझनेसमॅन होणार। ओके, हात खाली करतात। किती लोकांना असं वाटतं की मला जर कुठलं काही काम सांगितलं ना तर ते निमूटपणे मी प्रामाणिकपणे करून देऊ शकतो, असं किती लोकांना वाटतं? आता कोण नाही वाटत? ओके, इफ यू आर ओबेइंग पर्सन देन यू शुड डू जॉब, बट इफ यू आर अ कमांडिंग पर्सन देन यू शुड डू बिझनेस। आणि बिझनेस करायला फायनान्स लागत नाही। मध्ये नेव्हीकर मर्चंट नेव्हीत एंटरटेनमेंटचं काय रोल आहे? ओके, एंटरटेनमेंट मध्ये मर्चंट नेव्ही मध्ये जसं की क्रूज शिप म्हणाले, क्रूज शिप मध्ये जे 3 ते 4000 जवळपास गेस्ट एकाच वेळी आलेले असतात। तर जसे आपल्या इकडे मूव्ही थिएटर्स येतात तसे तसे मोठे थिएटर्स पण मध्ये असतात। किती जणांना सरांसारखं व्हायला आवडेल की शिक्षक नाही, आपण आपली शाळाच काढू, शाळाच काढूया। ओके, कुणीतरी एका माणसाने सरस्वती विद्यालय बनवायचं ठरवलं तेव्हा आपण शिकलो ना। मग कोण सगळ्यात मोठं आहे ज्याच्या डोक्यात ही आयडिया, आणि ते सर तुमच्या इथे इतक्या जवळ आहेत, त्यांच्यासाठी जरा जोरदार 4 गोष्टी सांगतो। फायनली तुम्हाला आय पर्यंत पोहोचायचं। कुठे पोहोचायचंय? ई स्टँड्स फॉर एम्प्लॉय। ई स्टँड्स फॉर जो दुसऱ्यासाठी काम करतो आणि पैसा कमवतो, जॉब करतो आणि पैसा कमवतो। ओके, ई स्टँड्स फॉर एम्प्लॉयमेंट सोडून दुसऱ्या क्वार्टर मध्ये जायचंय, दॅट इज कॉल्ड एज SE. व्हॉट? दॅट इज सेल्फ एम्प्लॉयड। म्हणजे जे हुशार आहेत आणि प्रोफेशनल्स आहेत, फॉर एक्झाम्पल डॉक्टरचं काय असतं, क्लिनिक असतं, बरोबर? मग तो कोणाच्या कंपनीत कामाला जातो का? नाही।
त्याची स्वतःची कंपनी असते का? नाही. पण तो स्वतःला एम्प्लॉय करून काय कमवत असतो? पैसे. सो डॉक्टर, लॉयर, सीए, अँकर, दिस आर सेल्फ एम्प्लॉय. ओके. त्याच्यानंतर येतो तो कोण येतो? बिझनेसमॅन. कोण येतो? बिझनेस. जो स्वतः काम करत नाही, लोकांना आपल्यासाठी काम करायला लावतो. आलं लक्षात? आणि या कॅटेगरीमध्ये बॅक बेंचर्स जास्त. पहिल्या 2 कॅटेगरीमध्ये हुशार मुलं असतात. थर्ड इज व्हॉट? जर तुम्हाला लोकांना तुमच्याकडे कामाला लावायचं असेल तर आणि पैसा कमवायचा असेल, बिझनेस मध्ये काय होतो? प्रॉफिट किंवा लॉस. आणि बिझनेस मध्ये बिझनेसमनला पण काम करावं लागतं ना, हेही नाही करायचं. चौथा ऑर्डर येतो आय, दॅट इज कॉल्ड एज इन्व्हेस्टर. काय? पैसा लगाने का बाकी का तू दे. मी काय देणार तुला? पैसे देणार. त्या पैशावर मला काय द्यायचंय? तू व्याज द्यायचंय, इंटरेस्ट द्यायचंय. त्याला म्हणतात सायलेंट पार्टनर्स. कीप दिस इन युअर माइंड. वन फाइन डे आय वॉन्ट टू बी अ इन्व्हेस्टर. आय विल इन्व्हेस्ट फॉर बिझनेसमॅन. म्हणजे जे बिझनेस करू इच्छितात त्यांना काय लागतो? मग तो पैसा कोण देणार? आपण. मग इन्व्हेस्टर होण्यासाठी पहिलं काय व्हावं लागेल? बिझनेसमॅन. बिझनेसमॅन होण्यासाठी पहिलं काय करावं लागेल? स्वतःला सेल्फ एम्प्लॉय. आणि त्याच्या अगोदर एक्सपिरियन्स घ्यायला काय करावं लागेल? ई. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक आयुष्यात नक्की वाचा. कोणतं? रिच डॅड आणि पुअर डॅड. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही 100% बिझनेसमॅन चांगले बनू शकता. ओके. हे गाणं आपल्या त्या बेस्टीसाठी, त्या मित्रासाठी, त्या मैत्रिणीसाठी, हु विल हेल्प अस इन फ्युचर फॉर टू बिकम अ बिझनेसमॅन. ओके. एवरीवन विल सिंग अलोंग विथ मी. मेरा तुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लगाता कोई. मेरा तुझसे है पहले का नाता कोई, यूं ही